एक्झाम गाईड सागर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आजपासून आपण आयडम्स अँड फ्रेजेस ज्या एक्झाम ओरिएंटेड आहे त्या आपण बघणार आहे, त्याचं मिनिंग वगैरे बघणार आहे. आज जे आयडम आपण सिलेक्ट केली ती कोणती? अ लेम एक्सक्यूज. अ लेम एक्सक्यूज. तर याचा मिनिंग बघा काय. तर याचा मिनिंगसाठी मी एक एक इमेज दाखवली तुमच्यासमोर. त्या इमेजमध्ये काय, एक सैनिक दाखवला आहे. सैनिकाच्या हातामध्ये तलवार आणि ढाल आहे. ठीक आहे. तर हा सैनिक काय म्हणतोय का, माझे दोन्ही हात बिझी, एका हातामध्ये तलवार आहे, एका हातामध्ये ढाल आहे, तर मी युद्ध कसं करू, लढाई कसं करू. ठीक आहे. तर याच्यावरून अर्थ काय निघतो त्याचा, का लेम एक्सक्यूज याचा अर्थ आहे जे न पटणारे कारण देणं, म्हणजे एक बालिश कारण देणं. समजा एखादा विद्यार्थी आहे, त्याने होमवर्क नाही केला आणि त्याने एक्सक्यूज दिलं, म्हणजे त्याने काय कारण दिलं त्याचं, का मी होमवर्क केला होता पण आमचा पाळीव कुत्रा आहे त्याने तो होमवर्क खाल्ला. माय डॉग एट माय होमवर्क. ठीक आहे. तर कुत्रा कधी होमवर्क वगैरे खाऊ शकत नाही, म्हणजे अशी बालिश कारणं देणं, म्हणजे क्षुल्लक कारणं देणं, न पटणारी कारणं देणं, अनसॅटिस्फॅक्टरी, अनकन्व्हिशनिंग कारणं देणं, म्हणजे जे पटू शकत नाही असे कारणं देणं. ठीक आहे. तर याचं काय येईल तिथं बघा, नो एक्सक्यूज, एक्सप्लेनेशन, वीक एक्सक्यूज, स्ट्रॉंग एक्सक्यूज. तर त्याचं काय येईल, वीक एक्सक्यूज, म्हणजे असं क्षुल्लक काहीतरी एक एकदम साधारण कारण देणं. ठीक आहे. आणखी त्याचं पूर्ण मिनिंग बघूया आपण. लेम एक्सक्यूजचा मिनिंग काय, वीक एक्सप्लेनेशन किंवा डिफिकल्ट टू बिलीव्ह असं, म्हणजे न पटणारं कारण देणं, अनकन्व्हिन्सिंग कारण देणं, अनसॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेनेशन. ठीक आहे. लेम एक्सक्यूज. ठीक आहे. ह्या टाईपमध्ये आजची आपण पहिली. आपण आजपासून डेली आयडम्स आणि फ्रेजेस टाकणार आहे. तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा.